आपण दिवसभर मोबाईल वापरता का? डोके दुखून खांदे जड वाटतात किंवा मान दुखते का? जर यापैकी कुठलेही लक्षण आपल्याला दिसत असेल तर आपल्याला मोबाईल नेक सिंड्रोम असू शकतो. माणसाचे डोके हे सर्वसाधारणपणे 4 ते 5 किलोचे असते, पण जेव्हा आपण मान 45 ते 60 अंश वाकवून मोबाईल पाहतो तेव्हा मानेच्या मणक्यावर जवळजवळ 20 ते 25 किलो एवढा ताण पडतो. हा सततचा ताण मानेतील स्नायूंवर, मणक्यांमधील गादी म्हणजेच डिस्कवर परिणाम करतो आणि यामुळे सततची डोकेदुखी, मानदुखी, हातापायात मुंग्या येणे यासारखी लक्षणे दिसून येतात. तर अशा मोबाईल नेक सिंड्रोम पासून बचावासाठी आपण काय करू शकतो? तर यासाठी 3 सोप्या गोष्टी लक्षात ठेवा. मोबाईल वापरताना नेहमी मोबाईल नजरेसमोर डोळ्यांच्या उंचीवर धरून वापरणे. सतत मोबाईल न वापरता दर 20 ते 30 मिनिटांनी ब्रेक घेऊन मानेची व खांद्यांची स्ट्रेचिंग करणे. सलग तासनतास मोबाईल वापरणे टाळणे. याशिवाय मानदुखी सोबतच जर आपल्याला हातापायांमध्ये कमजोरी जाणवणे, हातापायांमध्ये सतत मुंग्या जाणवणे किंवा चालताना तोल जाणे यासारखी लक्षणे जाणवत असतील तर त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्या. मोबाईल जरी स्मार्ट झाला असला तर त्याचा वापरही स्मार्टपणे करणे गरजेचे आहे. आपल्यालाही जर मानदुखीसोबत इतर लक्षणे जाणवत असल्यास त्वरित एशियन नोबल हॉस्पिटल येथे संपर्क साधा.